नमस्कार. आजची आपल्या समाजाची स्थिती प्रगती व सुधारणांच्या वाटेवर असली तरी एक पाऊल पुढे तर दोन पाऊल मागे अशी अवस्था सर्वत्र बघायला मिळते. भौतिक प्रगती होते, परंतु नैतिकता रसातळाला जाताना दिसते. प्रचंड मोठमोठी व्यक्तिमत्व आहेत, पण आदर्श घ्यावा अशी फार कमी. आणि अशा पार्श्वभूमीवर मग विशेष करून पालकत्वाची जबाबदारी अजूनच वाढते. अब्राहम लिंकन यांचे जगप्रसिद्ध हेडमास्तरास पत्र यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेले पालकांना पत्र हे देखील अत्यंत संवेदनशील परंतु तितक्याच व्यावहारिक समकालीन प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आहे. या मुद्द्यांविषयीची पालकांची योग्य भूमिका व त्यावर हुकूम मुलांवर होणारे संस्कार प्रगतिशील निकोप समाजमन घडवण्याच्या दृष्टीने मोलाचे ठरू शकतील. याआधी विविध विषयांवर लिहिलेली भारू काकाची पत्रे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. पालकांना पत्र हे सुद्धा अशाच प्रकारे महाराष्ट्रातील तमाम पालकवर्गास भावेल असा विश्वास वाटतो. नीतिमूल्यांवर आधारित सक्षम सुदृढ समाज निर्माण होण्यास या पत्राचाही हातभार लागावा एवढीच प्रांजळ सदिच्छा. भारू काकाचे पालकांना पत्र. प्रिय पालक, तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक असालच, परंतु त्याचबरोबर त्यांचं चारित्र्य घडवण्याबाबतही तुम्ही प्रयत्नशील असावेत यासाठी हा पत्रप्रपंच. त्यांच्या पुढील शिक्षणाविषयी तुम्हाला काळजी असेलच, परंतु येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकास, प्रगतिकारक सवयी व एकूणच व्यक्तिमत्वाची जडणघडण याविषयी सुद्धा तुम्ही आत्ताच पावलं उचलावीत यासाठी सुद्धा हा पत्ररूपी संवाद. मुलांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावं अशीच तुमची इच्छा असेल, परंतु कधीतरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं एक सत्य अपयश पचवायलाही त्यांना तयार करावं व त्यासाठी तुम्हीच आधी स्वतः तयार असावं यासाठी हे खास हितगुज. मार्कांबरोबर त्या त्या विषयांच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची क्षमता अंगी येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तोच शिक्षणाचा मूळ हेतू सुद्धा आहे. अन्यथा घोकमपट्टी करून मिळवलेलं शिक्षण व्यवहारी जगात व नोकरी मिळवायला पुरेसं ठरत नाही आणि मग शिक्षण भरपूर आहे पण नोकरी नाही अशी दयनीय अवस्था आज आपल्याच आजूबाजूला बघायला मिळते. तेव्हा आतापासूनच सावधान. खरं तर जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याबरोबर काहीतरी खास वैशिष्ट्य घेऊन येत असते. मुलांमधील हे गुण ओळखून त्यांना चालना दिली तर आपली मुलं अद्वितीय कामगिरी करू शकतात. परंतु त्यांची ही वैशिष्ट्य गुंडाळून आपणच त्यांची दुसऱ्यांशी तुलना करतो व त्यांना इतरांप्रमाणे काहीतरी बनायला भाग पाडतो. मग सर्वजण तोच कित्ता गिरवतात आणि तिथूनच खरी स्पर्धेला सुरुवात होते. पुढे ती मार्कांच्या शर्यतीचं रूप धारण करते. जास्तीचं शिकायला काही मनाई नसावी, परंतु महागडा क्लास लावला म्हणजे आपली मुलं शिक्षणात तरबेज होऊन त्यांचं भावी आयुष्य सुरक्षित होईलच असा भाबडा समज आपण बाळगून असतो. तथापि तसं घडतंच असं नाही. त्यासाठी मुलांकडे वैयक्तिकरित्या लक्ष घालून ती योग्य दिशेने जातायत ना हे बघणं आज जास्त गरजेचं झालंय. स्पर्धा असावी, परंतु स्वतःशी. प्रत्येक दिवस आपल्यात सुधारणा व्हावी. महिन्यागणिक, वर्षागणिक स्वतःचा कल ओळखून एखाद्या विषयात पारंगत झालो तर आपल्याला कोणी स्पर्धकच उरत नाही. आपण केलेल्या कामाला वाव राहतो. स्कोप IT किंवा इतर क्षेत्रात बाहेर नसतो, तर तो आपण स्वतःसाठी निर्माण करायचा असतो. म्हणूनच ज्याला आपण सर्वात शेवटी प्राधान्य देतो ते नुसते 8 झालेले ग्रॅज्युएट्स पण कलेक्टर झाल्याची कित्येक उदाहरणं बघायला मिळतात. आज संपूर्ण जग जवळ आलंय. संधींना नुसता ऊत आलाय आणि माहितीचा तर पूर लोटलाय. परंतु यातून नेमकं आपल्या कामाचं काय हे जर कळलं नाही तर या पुरात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेट म्हणजे माहितीचंच नाही तर मोहमायेचं जाळं आहे. इंटरनेट, फेसबुक, स्मार्टफोन व त्यातील ॲप्स यांचा वापर काळजीपूर्वक करण्याची शिकवण मुलांना दिली नाही तर त्यांची आयुष्य बर्बाद होण्याचीच भीती जास्त आहे.
मुलांना स्मार्टफोन देण्याआधी त्यांचा वापर त्यांच्या सोयीसाठी, गरजेपुरता, प्रगतीसाठी व्हावा इतकं स्मार्ट त्यांना करायला हवं. आणि त्यासाठी आपणही तितकेच स्मार्ट पालक बनायला हवेत, नाही का? मुळात मुलांना काय आणि आपणही काय नाही म्हणायला शिकायला हवं. प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, वाईट सवयीला, अविचारांना नाही म्हणायला शिकायला हवं. मुलांच्या प्रत्येक मागणीला होकार न देता गैरवाजवी मागण्यांना नकार देण्याची व मुलांनाही नकार ऐकण्याची सवय लावायला हवी. ते सगळ्यांच्या हिताचं आहे. त्यातूनच शिस्त लागते, मनावर ताबा मिळवण्याची सवय लागते व शेवटी मुलांवर त्यांचे चांगले संस्कार घडतात. त्यानेच पुढील आयुष्यात येणाऱ्या प्रलोभनांवर विजय मिळवण्याची क्षमता त्यांच्यात येते. विज्ञान तंत्रज्ञान आज शिखरावर पोहोचलं आहे. त्याद्वारे जीवन सुखदायी करणाऱ्या मुबलक सोयीसुविधा आहेत. परंतु कुठेतरी माणूस पण हरवत चाललाय. पैशासाठीच सर्व काही ही भावना वाढीच लागते आहे. काही जण म्हणतात, पैसा खुदा तो नाही पर खुदा से कम भी नहीं. म्हणजे परमेश्वरानंतर पैशाचाच त्यांनी नंबर लावून टाकलाय. खरं तर पैसा आपल्यासाठी की आपण पैशासाठी, एवढा साधा आणि सोपा विचार केला तर आपल्या जीवनात असणाऱ्या पैशाहून कितीतरी पट मौल्यवान गोष्टी दिसतील आणि त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या मिळवण्याचं साधन पैसा आहे असं फार तर आपण म्हणू शकतो. केवळ नोकरी आणि पैसा मिळवण्याचं साधन म्हणून शिक्षणाकडे बघितलं तर शिक्षणाच्या मूळ हेतूलाच आपण तिलांजली देत असतो. आज पुढे जाण्याच्या चढाओढीत नीतिमूल्य मागे पडतायत. म्हणूनच मग देशात भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार दिवसागणिक वाढत चाललेत. आपली मुलं अजाण असतील, त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यायची जबाबदारी पालक म्हणून आपलीच नव्हे काय? समाजातील वाईट कृत्य घडवणारे कुठून दुसऱ्या ग्रहावरून येत नाहीत, तर त्या आपल्यातीलच व्यक्ती असतात. कदाचित आपल्याच किंवा फार तर बाजूच्यांच्या घरातील असतील. मग याला जबाबदार कोण? आपणच की. पालक हो, पालकत्वाची जबाबदारी खूप मोठी आहे. मला माफ करा, परंतु इतर प्राणी आणि माणूस प्राणी यात हाच काय तो फरक आहे. भविष्यातील घडणाऱ्या अप्रिय घटना घडायच्या नसतील तर तशी पिढी घडवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हालाच उचलावी लागेल. यासाठी शुभस्य शीघ्रम. नीतिमूल्य व व्यक्तींचा आदर करायला आपल्या मुलांना शिकवायला हवं. तेच खरं शिक्षण आणि ते त्यांच्या आयुष्यभर कामी येईल. असं शिक्षणच त्यांना शाश्वत व सर्व कल्याणकारी यश मिळवून देईल. अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. आपला स्वतःकडे बघण्याचा, इतरांकडे, परिस्थितीकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच सगळी गणितं बदलून टाकतो. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ही अतिशय छान संज्ञा वापरली जाते. आपलं प्रत्येकाचंच मन कॉम्प्युटरसारखं काम करत असतं. आपण म्हटलं की हे मला शक्य नाही तर ते खरंच शक्य होत नाही. परंतु याउलट परिस्थिती काहीही असो, परंतु आपण म्हटलं की हे मला शक्य आहे तर नकळतपणे आपण वाटेल ते करून ते खरं करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्यात यशस्वी सुद्धा होतो. हे अगदी उदाहरणानिशी आणि अनेकदा सिद्ध झालंय की सकारात्मक मन, विचार जादूच्या कांडीप्रमाणे काम करतात. आपण आपल्या मनाची ताकद ओळखायला शिकलं पाहिजे आणि मुलांनाही हे शिक्षणासोबतच शिकवलं पाहिजे. जगाचं ज्ञान तर हवंच, पण त्यासोबत स्वतःची मनाची ओळखही व्हायला हवी. कराल ना एवढं तुमच्या मुलांसाठी, त्यांच्या, तुमच्या, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी? मला खात्री आहे तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्याकडून अनेकानेक शुभेच्छा. मुलांचा आणि तुमचाही हितचिंतक भारू काका. संकल्पना लेखन व प्रस्तुतकर्ता महेंद्र बैसाणे. शैक्षणिक व्यवस्थापन सल्लागार व मुंबई विभागीय मंडळांद्वारे परीक्षांदरम्यान नियुक्त समुपदेशक.